बीडीसाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाकडनं 556 रहिवाशांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलंय। बीडीडी चाळवासियांना मिळाली कोट्यावधींची घरं। 556 चाळवासियांना 13 ते 14 कोटी रुपयांच्या किमतीचं घर मिळाल्याचं सांगण्यात येतंय। शेजारच्या इमारतीमध्ये 2,70,000 प्रति स्क्वेअर फूटचा दर असल्याचं अजित पवार यांनी खुद्द या कार्यक्रमात म्हटलं। एका चाळवासियाला 500 स्क्वेअर फुटाचं घर असं अजित पवार म्हणाले। 35व्या माळ्यावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन। म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकला असेल, नमन बिल्डिंगमध्ये 2,70,000 रुपये स्क्वेअर फीटनं फ्लॅट विकला गेला। त्याच्यापासून आपण थोडं बाजूला आहे। म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले आहेत। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये म्हाडाकडनं 556 रहिवाशांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय आणि या सोहळ्याआधी लाभार्थींना मिळणाऱ्या संपूर्ण फ्लॅटची पाहणी करण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते। दरम्यान या सोहळ्यावरनं नाराजी नाट्य सुद्धा रंगलं। स्थानिक आमदार आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचं निमंत्रण पत्रिकेमध्ये जरी नाव असलं तरी भाषणाच्या यादीत त्यांचा उल्लेख नव्हता। भाषणाची संधी न मिळाल्यामुळे आदित्य ठाकरे नाराज असल्याची चर्चा वर्तवली जाते।